नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते छानच असाल आणि छानच राहा. मी आहे रुपाली आणि आपला आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आम्ही बंगल्यासाठी अजून एक वस्तू घेऊन आलोय. तर ती काय आहे पुढे तुम्हाला ब्लॉग मध्ये कळेलच. आणि एवढ्या साड्या कशासाठी आणल्यात आणि कुठून घेतल्यात हे पण तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये कळेल. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मग. छान असा आता पावसाळा चालू झालाय आणि माझा स्वयंपाक असा नॉर्मलच नेहमी करते तो स्वयंपाक माझा झाला होता. माझ्या माहेरी ज्वारी, गहू, भुईमुगाच्या शेंगा हे सगळं पिकतं, त्याच्यामुळे मला ते सगळं तिकडूनच असतं. तर त्याच्यासाठी माझ्याकडे रोज ज्वारीची भाकरी ही बनतेच, घरामध्ये सगळ्यांना आवडते. तर मग छान असं आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि संध्याकाळच्या टायमिंगला म्हणजे 6 वाजता वगैरे असं आम्ही निघालो होतो. ते अचानकच हे बोलले चल आपण काहीतरी घेऊया. तर म्हटलं काय घ्यायचं असं अचानकच काय त्यांच्या मनात आलं, कारण छान असा पाऊस चालू होता आणि बाहेर पडायची अशी इच्छा झाली होती त्यांची पण. तर मग त्याच्यासाठी तर म्हटलं ठीक आहे चला जाऊया म्हणून. तर असं काही ती वस्तू एवढी अर्जंट अशी काही नव्हती घ्यायचीच वगैरे असं. तर म्हटलं ठीक आहे आता आले त्यांच्या मनात, तर त्यांनी बघून आले होते त्याच्या अगोदर, त्याच्यामुळे मग त्यांना ती आवडली होती. तर म्हटलं चला मग जाऊया. बंगल्यामध्ये आम्ही तशी जागा करून ठेवलीच होती, तर त्यासाठी तर घ्यायचंच होतं. तर म्हटलं मग निघालो आणि छान असा पाऊस पण चालू होता आणि तस्मैला तर खूप आवडतं, त्याच्यामुळे मग आम्ही सतत आमचं तुम्ही नेहमी बघता आमचं थोडंसं असतंच जाणं इकडं तिकडं. तर आम्ही कल्याणच्या जवळ कोणगाव इथे आलो होतो, तर त्यांनी या ठिकाणी इथे या वस्तू सगळ्या बघितल्या होत्या आणि छान असा तस्मै बसला होता बघा त्या झुल्यामध्ये. तर हे झुले होते, तर ते घ्यायचं होतं गॅलरीमध्ये बंगल्यासाठी. तर त्याच्यासाठी आम्ही आलो होतो आणि छान तस्मै उठतच नव्हता त्याच्यातून आणि खूप मस्त असं रिलॅक्स असं वाटत होतं. आणि ते गोलवाले पण होते बरं का. तर त्याचा व्हिडिओ बसल्यानंतरचा काही शूट केला नाही, पण ते असं डबक्यात बसल्यासारखं थोडंसं पण दिसायला खूप छान वाटत होतं. पण हे जे होतं तर ते खूप छान असं कम्फर्टेबल वाटत होतं. त्याच्यामुळे मग म्हटलं ती त्यांच्याकडे रेडी नव्हती, तिची एक होती कॉफी कलरची, ती बघा इथे दिसते ही, तर ती ऑर्डरची होती. तर म्हटले तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला 3-4 दिवसामध्ये बनवून देतो. पण त्याच्यात बसल्यानंतर तेवढं असं कम्फर्टेबल वाटत नव्हतं जे याच्यामध्ये वाटत होतं. म्हणून मग आम्ही याच 2 चॉईस केल्या आणि घेतल्या पण. आणि गाडीत पण छान अशी जागा होती भरपूर आणि त्याच्यामुळे त्या दोन्ही पण झुले होते. तर ते बसले व्यवस्थित. तर मग छान त्यांनी बघितले होते तेव्हाच त्यांना आवडले होते तिथे. तर मग तस्मै पण बघा किती छान, म्हणजे त्याला पण आता एवढी सवय लागली आहे का असं कुठं गेलं तरी इतका छान राहतो तो. आणि त्याच्यानंतर मग इथेच जवळपास लगेच बाजूला हे जे आहे खायचं, कारण बाबांना खूप फोन केले होते पण बाबांचा रिचार्ज संपला होता का काय, तर त्याच्यामुळे त्यांचा फोनच लागत नव्हता आणि त्याच्यामुळे काही कॉन्टॅक्ट झालाच नाही. कारण आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला निघालो होतो, तर आईंना सांगायचं होतं फोन करून का आम्ही येतोय स्वयंपाक बनवायला, पण मग त्यांचा फोन काही लागलाच नाही. आणि आम्ही इथे नेहमी आलो का थोडंसं तरी खाणं आमचं होतच. तर म्हटलं आता जाऊ दे, फोन लागत नाही तर इथेच खाऊया, कारण दुसरं तर काय तिथे एवढं हॉटेल वगैरे असं मोठं काही नाहीये आणि पाऊस भरपूर चालू होता. तर मग हा डोसा आणलेला तर त्याच्यात पण पाण्याचा थेंब पडला. म्हटलं आता ठीक आहे पावसाळाच आहे तर. आणि मग आम्ही आलो का नेहमी हा स्वीटकॉर्न डोसा जो आहे तो मस्त लागतो, तर आम्ही घेतला तो. आम्ही तिघं पण होतो. तर मग तस्मैला मी घेतलेलं. आणि मग असं होतं का माझ्याकडे तो असतो तर मग मस्त मला असं आयतं खायला मिळतं नेहमीच कुठेही बाहेर गेलो तरी पण, कारण मग तो काही खाऊन नाही देत. तर तो पण बघा छान आता त्याला पण सवय लागली आहे का नेहमी मम्मा काही ना काहीतरी शूट करत असते वगैरे असं. तर तो पण आता हळूहळू मग रील्स वगैरे बनवायला लागेल. तर त्याला पण आवडतं, फोटो वगैरे काढतो आता तो. तर मग छान असं आम्ही मस्त डोसा वगैरे खाऊन झाल्यानंतर पाणीपुरी तर एकदम छान लागते इथली, मस्त अशी असते. तर पाणीपुरी पण आम्ही घेतली आणि आम्ही पाणीपुरी पण खाल्ली. म्हटलं आता पोट भरून खाऊया, कारण घरी गेल्यानंतर एवढा लेट होणार आहे आम्हाला, तर मग गेल्यानंतर स्वयंपाकाचा काही विषय राहणार नाही, तर हेच खावं लागणार आहे आपल्याला करून. आणि छान मिळतं तिथं, लगेच ऑर्डर दिली का फ्रेश बनवतात आणि गरम गरम देतात, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आणि भरपूर अशी गर्दी असते तिथं. तर मग आम्ही ते खाऊन घेतलं सगळं. आणि त्याच्यानंतर मग तिथंच बाजूला जे काम माझी नेहमी अशी शॉपिंग असते साड्यांची ती मी करते.
आणि रस्ता क्रॉस करून पलीकडच्याच बाजूला जायचं होतं, त्याच्याच बाजूला ही सगळी दुकानं जवळजवळच होतं सगळं, त्याच्यामुळे मग आम्ही इथे कुलस्वामिनी आहे बघा. तर मग हे आता नवीन झालंय, म्हणजे खूप जास्त वर्ष नाही, एकदम पण नवीन नाही, पण छान मिळतात साड्या, मला खूप आवडतात तिथल्या साड्या वगैरे. तर मग गेलोच आहे, म्हटलं आलोच आहे तर थोड्याशा साड्या घेऊन ठेवूया, कारण मग असं होतं का आपल्या घरी कधीही अचानक कुणीही येतं आणि मग त्याच्यामुळे पहिल्यांदा जे आपल्याकडे येतात त्याला आपण रिकाम पाठवत नाही, म्हणजे मी तरी नाही पाठवत. तर मग जे रिलेटिव्ह आहेत पहिल्यांदाच आपल्याकडे आलेत वगैरे असे, तर मग एक्स्ट्रा साड्याने आता सणवार पण सगळे चालू झालेत, तर मग त्याच्यासाठी पण लागतेच म्हटलं, तर मग घेऊन ठेवूया. आणि अर्जंट अशा मला 2 साड्या घ्यायच्याच होत्या, तर मग म्हणून म्हटलं आता इथेच घेऊया, छान मिळतात आणि मस्त, म्हणजे सूत पण आणि क्वालिटी व्हरायटी सगळं सगळं छान वाटतं मला इथलं. त्याच्यामुळं मला स्वतःला पण घ्यायच्या असल्या तरी मी नेहमी इथंच साड्या घेते. आणि मी ज्या साड्या घेतल्या त्या याच्यात दिसत नाहीयेत बरं का, कारण तेव्हा ते शूट केलंच नव्हतं, अगोदर लक्षात नाही आलं का, खूप वेळा असं होतं का ते काही डोक्यात असं येतच नाही. तर छान अशा मी 6 साड्या घेतल्या आम्ही, आणि नंतर आम्ही तिथून निघालो बाहेर, आणि खूप गर्दी आणि छान. आता निघता निघता पण बघा किती सुंदर अशा साड्या अशा लावलेल्या आहेत स्टॅच्यूला. तर मग इथे मागच्या वेळी पण मी अशाच इथंच अशी साडी बघून मी त्या साड्या घेतल्या होत्या डिझायनरवाल्या. मग छान असं आम्ही साड्या घेऊन निघालो, आणि इथे बघा हे दोघं गाडीतच बसले होते. तस्मै पण बघा ही त्याची फिक्स जागा, पण आता त्यांना असं धरलंय का त्याला इथे पण नाही. आता पप्पा बसतात सीटवर, तिथं स्टेअरिंगच्या समोर त्याला गाडी चालवायला बसायचं असतं, आता त्याच्यासाठी तो रडतो. आणि मग आम्ही तिथून निघाल्यानंतर जवळपास आम्हाला 9:30 वाजले घरी पोहोचायला रात्रीच्या. जास्त काही काम नव्हतं, तेवढंच काम होतं, त्याच्यामुळे आम्ही 6 वाजता निघालो होतो आणि लगेच आम्ही 9-9:30 पर्यंत घरी पोहोचलो. पण बाबांचा काही फोन लागला नाही, त्याच्यामुळे गेट वगैरे बंदच होतं. मग त्यांना आवाज दिला, माईने गेट खोललं, आणि मग घरात आल्या आल्या बघा त्याचा हा झुला फिक्स आहे, त्याला लगेच तिथं बसायचं असतं. मग त्यानं लगेच बोट केलं, माईने त्याला बसवलं. आणि घरी गेल्यानंतर तस्मैकडं माझं लक्ष नसतं, म्हणजे गरज पण पडत नाही, आई बाबांकडेच असतो तो. आणि बाबा पण एकदा बोलले होते का गॅलरीत असं झुला ठेवायला पाहिजे कर, तर बाबांना म्हटलं तुम्ही बोलले होते, तर म्हटलं तुम्हाला बसायला निवांत असं, तर मग एक तुमच्यासाठी आणि एक आईंसाठी अशा 2 आणल्या. तर ते खूप हसत होते. मग त्याच्यानंतर बाबांना म्हटलं तुम्ही बसून बघा बरं कसं वाटतंय काय असं. तर छान या दोघांची सगळी मस्ती चालू होती, आणि मग बाबांना म्हटलं तुम्ही बसा, तर बाबा गेले बसायला. पण बाबा म्हणत होते माझी कपडे वगैरे काय मी व्यवस्थित घातली नाही वगैरे असं शूट करताना. तर म्हटलं असू द्या, आता नेहमी प्रत्येक वेळी काय आपण सगळी तयारी करूनच व्हिडिओ शूट करणं अपेक्षित होतं, तर त्यातच आमचा विषय चालला होता. आणि बाबा हसत होते का व्हिडिओ मध्ये घेतेस पण माझी कपडे व्यवस्थित नाहीये. म्हटलं असू द्या, कारण संध्याकाळची वेळ होती वगैरे, आणि म्हातारी माणसं घरामध्ये अशीच असतात. तर मग म्हटलं असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. मग त्यांना बसायला लावलं, त्यांना पण खूप आवडलं ते झुला वगैरे असं. आणि मग असं व्हिडिओ शूट केल्यानंतर मग खाली एक गॅलरीत, आणि आता पाऊस आहे तर दरवाजाच्या बाहेर पण आम्ही, म्हणजे बंगला बांधतानाच आम्ही डायरेक्ट कॉन्क्रीट मध्येच ते सगळे हुक करून घेतले होते झुल्यासाठीच, म्हणजे आमचं अगोदरपासूनच हे प्लॅनिंग होतं. आणि असा व्ह्यू आहे बघा आमच्या बंगल्याचा. आता हे गेट वगैरे झालंय, गार्डन ह्या साईडला एक त्या साईडला एक, तुम्ही नेहमी बघता. आणि इतकं छान असं वाटतं बरं का घरी, खूप रिलॅक्स आणि मस्त वाटतं. तर मग 2 हुक केले होते, हा मुलांसाठी बेडरूम बनवला होता तर त्याच्या इथे. तर मग दोन्ही पण झुले आम्ही तिथेच लावले सध्या. तर म्हटलं बघूया कसे वाटतात वगैरे. आणि मग तिथं तस्मैला पण घेऊन बसली होती, तर त्याला दूध नेलं होतं, तर त्यानं ते सगळं नव्हतं पिलं, मग ते पण त्याला दिलं. आणि नंतर मग मानस पण बसला, आणि छान अशी आमची मस्ती चालली होती. मग आम्ही झोपाळा खेळल्यासारखं असं बराच वेळ तिथं बसलो होतो. आता म्हटलं खूप लेट झाला, जवळपास 11 वाजायला आले होते. आणि छान पण असं निघावंसच वाटत नव्हतं तिथून, असं थांबायला पण कसं होतं, ड्युटी पण असते आणि मग सकाळी दुसऱ्या दिवशी लगेच मीटिंग पण होती, त्याच्यामुळे आम्हाला 9 वाजता जायचं होतं कामावर. मग सगळंच काय डेलीचं व्लॉग मला टाकणं काही शक्य होत नाही, जसं मिळेल मी तेवढंच घेते. आणि मग त्याच्यामुळे आम्ही काही मुक्काम नाही केला, आणि आम्ही निघालो घरी. तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्लॉग? आणि साड्या एकदम रिझनेबल आणि एकदम छान अशा साड्या मिळतात तिथे. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि अशा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.